100 जखमी, शेकडो घरं ढिगाऱ्याखाली। काय घडलं अचानक? 31 मे 2026 चा तो रविवार म्यानमारच्या शान राज्यातील नामखाम जिल्ह्यात असलेल्या काउंग टॅट या छोट्याशा गावात सगळं काही शांत होतं। चीनच्या सीमेपासून अगदी काही किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या त्या गावात सकाळपासूनच पाखरांची किलबिलाट आणि निसर्गाची प्रसन्नता होती। पण कुणालाही ठाऊक नव्हतं की दुपारची शांतता एका भयानक रूपात बदलणार आहे। दुपारचे जवळपास 12:30 वाजले होते। काही लोक दुपारचं जेवण उरकून नुकतेच विश्रांतीला टेकले होते, तर काही जण बाहेर गप्पा मारत बसले होते। अचानक एका इमारतीतून जमिनीला हादरा देणारा इतका प्रचंड आवाज झाला की जणू आभाळच फाटली। जमिनीखालून एखादं मोठं वादळ आल्यासारखं अख्खं गाव थरथरलं। अवघ्या काही सेकंदातच त्या इमारतीचा डोंगर झाला आणि तिथून आगीच्या महाकाय ज्वाळा आकाशाकडे झेपावल्या। 15 ते 20 किलोमीटरपर्यंत दूर असलेल्या घरांच्या खिडक्यांच्या काचा कडाकडा फुटून जमिनीवर कोसळल्या। 50 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आणि 100 पेक्षा अधिक लोक गंभीर जखमी झाले। काय झालं नेमकं? कसा झाला स्फोट? किती लोकांचा बळी गेला आणि कसं घडलं हे सगळं पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहतात LS मराठी। म्यानमारमधील शान राज्यामधील नामखाम जिल्ह्यात असलेल्या काउंग टॅट गावात रविवारी दुपारी भीषण स्फोट झाला। शान राज्य हे म्यानमारमधील सर्वात मोठ्या राज्यांपैकी एक असून ते खनिज संपत्तीने समृद्ध आहे। ज्या ठिकाणी हा स्फोट झाला ते नामखाम शहर चीनच्या सीमेला लागून आहे। म्यानमारमध्ये सध्या लष्करी राजवट आणि विविध बंडखोर गट यांच्यात संघर्ष सुरू आहे। नामखामचा हा परिसर सध्या तांग नॅशनल लिबरेशन आर्मी या बंडखोर गटाच्या नियंत्रणाखाली आहे। हा भाग रुबी, माणिक, सोने आणि अशा मौल्यवान खनिजांच्या खाणींसाठी प्रसिद्ध आहे। खाणकामासाठी येथे मोठ्या प्रमाणावर स्फोटकांचा वापर होतो आणि या स्फोटकांच्या असुरक्षित साठवणुकीतून ही दुर्घटना घडली आहे। 31 मे 2026 ला म्यानमारच्या काउंग टॅट गावातील लोक आपापल्या दिवसभराच्या कामात व्यस्त होते, तर काही जण रविवारी सुट्टी असल्यामुळे घरात विश्रांती घेत होते। साधारण 12 ते 12:30च्या सुमारास काउंग टॅट गावातील एका इमारतीतून प्रचंड मोठा आवाज झाला। हा आवाज इतका भयानक होता की संपूर्ण परिसराला हादरा बसला। 10 ते 15 किलोमीटर दूर याचे पडसाद उमटले। लोकांची घरं कोसळली, जमिनीला मोठा हादरा बसला आणि लोकांना वाटलं की हा एखादा शक्तिशाली भूकंप आहे। पण काही क्षणातच आकाशात आगीच्या ज्वाळा आणि काळ्या धुरांचे प्रचंड लोट दिसू लागले। ज्या इमारतीत हा स्फोट झाला तिथं जेलिग्नाइट नावाचा स्फोटकाचा मोठा साठा करण्यात आला होता। जेलिग्नाइट हे प्रामुख्याने खाणकामात दगड फोडण्यासाठी वापरलं जाणारं डायनामाइट सारखं स्फोटक आहे। जरी स्फोटक उष्णतेच्या संपर्कात आलं किंवा ते साठवण्याची पद्धत योग्य नसेल तरी अत्यंत अस्थिर होतं। प्राथमिक तपासात असं समोर आलंय की त्या इमारतीत हे स्फोटक साठवताना सुरक्षेच्या कोणत्याही नियमांचं पालन केलं गेलं नव्हतं। अचानक लागलेल्या आगीमुळे या साठ्याचा एका मागून एक स्फोट झाला आणि पाहता पाहता आजूबाजूला परिसर स्मशानभूमीत रूपांतरित झाला। या स्फोटानंतर भयानक फोटो समोर आलेत। आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 55 जणांचा मृत्यू झालाय, ज्यामध्ये लहान मुलं आणि महिलांची संख्या मोठी आहे। ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या इमारतीच्या परिसरातील जवळपास 100 घरं अक्षरशः जमीनदोस्त झाली आहेत। अनेक घरं लाकडाची किंवा कच्च्या बांधकामाची असल्यामुळे ती पत्ताच्या बंगल्यासारखी कोसळली आहेत। स्फोटामुळे उडालेल्या अवशेषांमुळे घराच्या छतांना छिद्र पडली आहेत आणि अनेक लोक घरांच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेलेत। जखमींची अवस्था अत्यंत दयनीय आहे। 100 पेक्षा अधिक जखमींना जवळच्या नामखाम रुग्णालयात हलवण्यात आलंय। मात्र जखमींमध्ये अनेकांचे हातपाय तुटले तर काहींची शरीरं भाजल्यामुळे विद्रूप झाले। मृतांमध्ये अनेक लोक असे आहेत ज्यांची ओळख पटवणंही कठीण झालंय। मृतदेहांचे तुकडे सुद्धा विखुरले गेलेत, त्यामुळे किती जणांचा मृत्यू झाला याचा अचूक आकडा सांगता येत नाहीये। मात्र 50 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झालाय आणि हा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता आहे अशी माहिती आहे। हा भीषण स्फोट ज्या भागात झाला तो भाग सध्या म्यानमारच्या अधिकृत लष्कराच्या ताब्यात नसून तेथील कुप्रसिद्ध बंडखोर गट तांग नॅशनल लिबरेशन आर्मीच्या पूर्ण नियंत्रणाखाली आहे। हा बंडखोर गट म्यानमारमधील लष्करी राजवटीच्या विरोधात सशस्त्र बंड करत असून तो तिथल्या बलाढ्य श्री ब्रदरहूड अलायन्सचा एक प्रमुख सदस्य आहे। स्फोटानंतर संपूर्ण जगभरातून टीका होऊ लागल्यानंतर TNLA आपल्या अधिकृत टेलिग्राम चॅनलवर एक जाहीर निवेदन जारी करून या घटनेची कबुली दिली आहे। त्यांनी म्हटलंय की त्यांच्या आर्थिक विभागानं डोंगर आणि दगडखाणींमधून निधी गोळा करण्यासाठी या स्फोटकांचा साठा केला होता। मात्र इतक्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या निवासी भागात हा स्फोट कसा झाला याची चौकशी आता हा गट करतोय। नामखाम टाउनशिप हे भौगोलिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील ठिकाणी वसलेले आहे। हे ठिकाण चीनच्या आंतरराष्ट्रीय सीमेच्या दक्षिणेला अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर आहे। स्फोटाची भीषणता एवढी अवाढव्य होती, त्याचा कानठळ्या बसवणारा आवाज आणि भूकंपासारखे धक्के थेट चीनच्या सीमेपलीकडील गावांमध्ये जाणवले। चीनची अधिकृत सरकारी वृत्तवाहिनी CCTVने दिलेल्या वृत्तानुसार स्फोटामुळे हवेत निर्माण झालेल्या प्रचंड दाबाने चीनच्या सीमेला लागून असलेल्या म्यानमारमधील 100हून अधिक निवासी इमारती आणि सामान्य नागरिकांची घरं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत। जागोजागी केवळ जळालेले अवशेष, रक्ताचे डाग आणि लोकांचा आकांत पाहायला मिळतोय। सध्या काउंग टॅट गावातील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण आणि दुःखद आहे। बचाव कार्य अजूनही सुरू आहे, कारण ढिगाऱ्याखाली अजूनही काही मृतदेह असू शकतात अशी भीती आहे। TNLAने मृतांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याचं आणि जखमींच्या उपचाराचा खर्च उचलण्याचं आश्वासन दिलं। मात्र सीमेपलीकडून चीननेही या घटनेची दखल घेतली आहे, कारण स्फोटाचे धक्के चीनच्या हद्दीतही जाणवले होते।
मदत कार्यासाठी स्थानिक स्वयंसेवक आणि आरोग्य कर्मचारी रात्रंदिवस काम करतात। रक्ताचा तुटवडा भासत असल्यामुळे तरुणांना रक्तदान करण्याचं आवाहन करण्यात आलं। या दुर्घटनेनं म्यानमारमधील युद्धग्रस्त भागात सुरक्षा मानकांचा अभाव आणि सामान्य नागरिकांचं असुरक्षित आयुष्य पुन्हा एकदा जगासमोर आणलंय। हे संपूर्ण गाव आता रिकामं झालं असून उरलेले लोक भीतीपोटी सुरक्षित स्थळी स्थलांतरित होत आहेत। या भीषण दुर्घटनेत जवळपास 100हून अधिक लोक अत्यंत गंभीररित्या भाजले गेले असून त्यांच्यावर स्थानिक टाउनशिप रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। रुग्णालयातील डॉक्टरांच्या मते अनेक जखमींची प्रकृती चिंताजनक असल्यानं मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो। घटनास्थळी स्थानिक स्वयंसेवी संस्था आणि बचाव पथकानं जवान ढगाराखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करतात। अद्यापही अनेक लोक बेपत्ता असल्यानं त्यांचे कुटुंबीय ढिगाऱ्या शेजारी रडताना दिसतात। म्यानमारमधील अंतर्गत युद्धाच्या धुमश्चक्रीत निष्पाप नागरिकांना अशा प्रकारे प्राणाला मुकावं लागल्यानं संपूर्ण जगात आता हळहळ व्यक्त केली जाते। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।